माझ्या बायकोची उमेदवारी आज डिक्लेअर करून टाकतो. या आंधळी घाटातनं त्या आंधळी घाटातनं जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमळ चिन्हावर लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो. म्हसवड नगरपालिकेत शेखरभाऊच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. शेखरभाऊच्या कार्यकर्त्यांनी समोरच्या विरोधकाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की शेखरभाऊचे कार्यकर्ते इथं नाही, शेखरभाऊची पार्टी नाही. 2च दिवस अगोदर गेलो होतो म्हसवडमध्ये. 2 दिवसात पार्टी तयार करून, जी पहिली पार्टी होती ती तयार करून, पार्टी तयार करून तिसऱ्या दिवशी 8 उमेदवाराचं, नगरसेवक पदाचे 8 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा 1 उमेदवार, टोटल 9. नगरसेवक पदाचे 8 आणि नगराध्यक्ष पदाचा 1, असे टोटल 9 माणसांचे आम्ही अर्ज भरले होते. तिथं लोक म्हणले की बाबा शेखरभाऊच्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही. तिथं जयाभाऊ त्यांना काही उमेदवारी देणार नाहीत. अर्ज भरतील आणि परत माघार घेतील. त्या लोकांची चर्चा म्हसवडमध्ये चालू होती. लोक इथं चर्चा करत होती. काय जयाभाऊची लोक चर्चा करत होती, काय राष्ट्रवादीची लोक चर्चा करत होती. पण आम्ही माघार का घेतली त्याचं खरं कारण सांगतो. मुख्यमंत्र्याच्या फडणवीस साहेबांच्या आदेशावरून ह्या शेखर गोरेंनी म्हसवड नगरपालिकेत माघार घेतली. लक्षात ठेवा मित्रांनो. सीएम साहेबांचा आदेश आल्यानंतर पण मी माझ्या उमेदवाराशी चर्चा केली. असं मला सीएम साहेबांचा फोन आलाय. सीएम साहेबांचा आदेश आहे, शेखरभाऊ तुम्हाला भविष्यात आम्ही आमदार करणार आहे, तुम्ही आता माघार घ्या, अन्यथा तुम्ही कमळ चिन्हावर लढा. पण मी त्यांना सांगितलं की कमळ चिन्हावर लढायची परिस्थिती नाही, कारण मी तुमच्याकडं भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश केला नाही. मी माझ्या उमेदवाराबरोबर चर्चा केली. उमेदवाराने मला सांगितलं, भाऊ भविष्यात जर तुम्ही आमदार होत असेल तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे. काय लोक म्हणतात उमेदवारी दिली नाही. या मंदिरासमोर सांगतो, जयाभाऊने सांगितलं होतं तुला किती जागा पाहिजेत भाजपमध्ये. आम्ही सांगितलं 8 उमेदवार आम्ही उभं करणार आहे. जयाभाऊने सांगितलं तुला 8चे 8 उमेदवार आम्ही देतो, फक्त ते कमळाच्या चिन्हावर लढायला लागेल. आमची तयारी नव्हती कमळाच्या चिन्हावर लढायची, म्हणून आम्ही माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे माघार घेतली. आता कोणतरी लोक म्हणतात की इथं आंधळी गटात चर्चा चालली, शेखरभाऊच्या घरातली उमेदवारी होणार आहे आणि शेवटच्या क्षणी शेखरभाऊ माघार घेतात. रमेश भाऊ, हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी आज डिक्लेअर करून टाकतो. या आंधळी घाटातनं त्या आंधळी घाटातनं जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमळ चिन्हावर लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गटात प्रवेश केलाय, जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली, कमळ चिन्हावर होईल. भविष्यात 3 महिन्यांनी शेखर गोरे कमळ चिन्हावरचा आमदार होईल, हे पण ठासून सांगतो.
मी जरी भविष्यात आमदार झालो, भाजपचा आमदार झालो, माझी बायको जरी भाजपची जिल्हा परिषद सदस्य झाली, तरी पण जयाभाऊची पार्टी, जयाभाऊचा ग्रुप वेगळा असेल. मला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलाय. तुम्हाला हा शेखर गोरे विरोधकांच्या किंवा दुसऱ्याच्या दावणीला कधीही बांधणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. जरी भाजपचे मंत्री जयाभाऊ असतील, भविष्यात मी आमदार भाजपचाच असेल, तरी पण शेखरभाऊ गोरेचा गट वेगळा असेल आणि जयाभाऊ गोरेचा गट वेगळा असेल. जयाभाऊच्या गटाचं आणि शेखर गोरेच्या गटाचं ज्या त्या गावात जमलं तर ठीक, नाहीतर रमेश भाऊ तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायत पण शेखर गोरे गटाचीच असेल आणि सोसायटी पण शेखर गोरे गटाचीच असेल. काय लोक म्हणतात मानखटावमध्ये 9 गट आहेत, मानमध्ये 5 गट आहेत, खटाव तालुक्यात 4 गट आहेत. काय लोक म्हणतात इथं आंधळी गटात पण बरीच लोक आहेत, म्हणतात माझी जाहीर केली आहे. काय जाहीर केली मलाच माहित नाही. एक म्हणतो मी पंचायत समितीला, एक म्हणतो मी जिल्हा परिषदेला, एक म्हणतो मी आमदार केला, एक म्हणतो इकडे आहे खटाव तालुक्यातनं माझं फिक्स झालं. जोपर्यंत मी आणि जयकुमार गोरे आम्ही दोघं बसत नाही, तोपर्यंत कुठल्याही गटातली, मानमधल्या 5 गटातली आणि खटाव तालुक्यातल्या 4 गटातली कुठलीही उमेदवारी फायनल नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही. आता ह्या आंधळी गावातलीच लोक, बरेच लोक असे आहेत, इथं कार्यक्रम कसा घेतोय बघू. त्यांना अजून माहित नाही शेखर गोरेचे कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर असतो त्यांनाच गुलाल असतो. 2014ला रमेश भाऊ आपण विजयसिंह मोहिते पाटला बरोबर गेलो होतो. विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. 2019ला आपण रणजितदादा निंबाळकरांच्या बरोबर गेलो, रणजितदादाला पण गुलाल मिळाला. त्याच्यानंतर 2024ला आपण खासदार केला, धैर्यशील मोहिते पाटला बरोबर गेलो, त्यांना पण गुलाल मिळाला. आणि 2024ला कुणाबरोबर गेलो, 2024ला आपण जयाभाऊच्या बरोबर गेलो आणि त्यांना पण गुलाल मिळाला. त्यामुळे आंधळी गावातील काय लोकांना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जिकडे जातो तिकडेच गुलाल असतो. आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो तर घोटाळा होईल. त्यामुळं अजिबात काळजी करू नका आणि दादागिरी करायची तर विषय सोडून द्या. जे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षातून आलेत आणि माझे जुने कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हा शेखर गोरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. बराच वेळ झाला तुम्ही लोक बसलाय, भूक पण बऱ्याच लोकांना लागली असेल. महिलांना भूक लागली काय? मी परत एकदा राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटात प्रवेश केलाय त्यांचे मी परत एकदा आभार मानतो आणि त्यांना परत एकदा शब्द देतो की तुम्हाला कधी ह्या शेखर गोरे वाऱ्यावर सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळात विकास कामाच्या माध्यमातून असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल, MSCBच्या माध्यमातून असेल, आपली सगळी कामे मार्गी लावली जातील. माझ्यावर विश्वास ठेवा. परत एकदा त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.